हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिफरन्शियल इक्वेशनमधील एक्झरसाइज 6.3 मधील पहिला क्वेश्चन पाहणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण डिफरन्शियल इक्वेशन या युनिटमधील एक्झरसाइज 6.3 सॉल्व करूया. त्यातला पहिला क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करूया. मित्रांनो, या एक्झरसाइज 6.3 मध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन शिकायचं आहे. तर काय असते सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन? तर बघा मित्रांनो, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हे एक असं इक्वेशन असते डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलमधलं, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिफरन्शियल शिल्लक राहत नाही. म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यातून डिफरन्शियल ही टर्म म्हणजे dy/dx d2y/dx² या टाईपची टर्म पूर्णतः कॅन्सल झालेली असली पाहिजे. आणि मग नंतर जे डिपेंडंट व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबलमधलं जे कोणतं इक्वेशन आपल्याकडे शिल्लक राहते त्यालाच त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असं म्हटल्या जाते. मित्रांनो, दोन टाईपचे सोल्युशन असतात. एक असतो जनरल सोल्युशन आणि एक असते पर्टिक्युलर सोल्युशन. तर जनरल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन त्या डिफरन्शियल इक्वेशनचं की ज्याच्यामध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट येतात. सॉल्व केल्यानंतर काय येतात मित्रांनो? आर्बिट्री कॉन्स्टंट येतात. आता जेवढी त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असेल तेवढे आर्बिट्री कॉन्स्टंट येतील मित्रांनो. म्हणजे असं इक्वेशन जेवढी ऑर्डर असेल डिफरन्शियलची त्या गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तेवढे जर आर्बिट्री कॉन्स्टंट आले तर त्याचं जे जनरल सोल्युशन आहे त्या जनरल सोल्युशनमध्ये तेवढेच कॉन्स्टंट येतील. तर पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय राहते मित्रांनो? तर जनरल सोल्युशन आपण जे काढतो ना, त्या जनरल सोल्युशनमध्ये जर ती पर्टिक्युलर व्हॅल्यू त्या कॉन्स्टंटची पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण काढून जर पुट केली तर जे सोल्युशन आपल्याला मिळते त्याला म्हणतात मित्रांनो पर्टिक्युलर सोल्युशन. चला तर मित्रांनो, आपण एक्झरसाइज 6.3 सुरू करू आणि डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन काढूया. बघा क्वेश्चन पहिला काय म्हणतो? In each of the following example, verify that the given expression is a solution of the corresponding differential equation. म्हणजे मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. एक दिलेला आहे x × y = log x + c. हे पहिलंच प्रॉब्लेम मी घेतोय मित्रांनो. आणि एक दुसरं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे dy/dx = y² - x y. म्हणजे यामध्ये त्यांना म्हणायचं आहे, त्यांनी विचारलेलं आहे का हे जे सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे x × y = log y + c हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे किंवा नाही हे ते सांगा म्हणतात. चला मित्रांनो, आपण काय करूया, हे जे दिलेलं सोल्युशन दिलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशनचं ते घेऊया आणि या सोल्युशनवरून आपण या टाईपचं किंवा हे सेम डिफरन्शियल इक्वेशन बनवू शकतो का हे आपण पाहूया. बघा मित्रांनो, गिवन जनरल सोल्युशन इज x × y = log y + c. मित्रांनो, या इक्वेशनमध्ये मला एक आर्बिट्री कॉन्स्टंट c दिसू लागलेला आहे. तर मी याला एकदा डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. तर बघा मित्रांनो, लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना इथे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आलेला आहे. तर मी प्रॉडक्ट रूल वापरतो. तर त्यानुसार काय होईल मित्रांनो? फर्स्ट फंक्शन x × डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज dy/dx प्लस सेकंड फंक्शन y × डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x काय होईल? 1 = मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ log y दॅट इज 1/y. बट ॲज इट इज कंपोजिट फंक्शन सो वी हॅव टू अगेन डिफरन्शिएट फॉर y दॅट इज dy/dx प्लस c इज कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. बघा मित्रांनो, x dy/dx प्लस y = 1/y × dy/dx ही रिमेन टर्म आहे. बघा मित्रांनो, dy/dx ची टर्म लेफ्टला पण आहे राईटला पण आहे. मी काय करतो, सर्व dy/dx च्या टर्म लेफ्ट हँड साईडला घेऊन येतो आणि सोबतच कॉमन सुद्धा काढतो. जर मित्रांनो मी dy/dx इथे कॉमन काढला तर इथे कोण शिल्लक राहील? x. आणि ही जर टर्म मी लेफ्टला नेली आणि dy/dx कॉमन काढला तर पॉझिटिव्ह टर्म लेफ्टला गेल्यामुळे होईल मायनस आणि dy/dx कॉमन काढल्यावर शिल्लक राहील 1/y = हा प्लस y आहे, हा जर राईटला पाठवला तर हा होऊन जाईल -y. मित्रांनो, इथे आपण सॉल्व करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर xy - 1 × 1 इज 1 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 1 × y इज y इंटू dy/dx = -y. म्हणजेच मित्रांनो फायनली मी याला असं लिहू शकतो dy/dx ॲज इट इज राईट हँड साईडला होतं फक्त -y. इकडली भागाकारातली टर्म इकडे गेली तर गुणाकारात जाईल म्हणजे मायनस ॲज इट इज y × y होईल y² आणि न्यूमरेटरची टर्म राईटला आली तर डिनॉमिनेटरला येईल दॅट इज xy - 1 x × y - 1. मित्रांनो,
जो न्यूमरेटरला मायनस आहे तो आपण डिनॉमिनेटरला लिहून त्या मायनसने त्या ब्रॅकेट त्या टर्मला मल्टिप्लाय करूया. तर हे काय होईल, dy बाय dx इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर ॲज इट इज. तर इथे मायनसनं मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस वायचा +1 होईल, -1चा +1 होईल आणि प्लस एक्स इंटू वायचा मायनस एक्स इंटू वाय होईल. मित्रांनो एक लक्षात घ्या, हे जे डिफरन्शियल इक्वेशन बनलं या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 1/xy एक्स वाय या टर्मची व्हॅल्यू 0 होता कामा नाही, कारण डिनॉमिनेटरमध्ये 0 म्हटल्यावर आन्सर इन्फिनिटी होईल, जे आपल्याला चालत नाही आहे. मग आपण एक काम करूया, इथे एक कंडिशन लिहूया की एक्स इंटू वाय इज नॉट इक्वल्स टू 1. ओके, तर बघा मित्रांनो ही जे सोल्युशन आपल्याला भेटलं हेच इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलं होतं, dy बाय dx इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर अपॉन 1 - xy. म्हणजेच मित्रांनो यावरून आपण काय म्हणू शकतो की जे सोल्युशन त्यांनी दिलेलं होतं ते सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करते. म्हणजे हेन्स एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू लॉग वाय प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर अपॉन 1 - xy वेदर इफ एक्स इंटू वाय नॉट इक्वल्स टू 1. चला मित्रांनो दुसरा क्वेश्चन घेऊया. यामध्ये विचारलेला आहे y इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी इज धिस द सोल्युशन फॉर दिस डिफरन्शियल इक्वेशन 1 - x स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स इंटू dy बाय dx इक्वल्स टू 2. चला मित्रांनो आपण चेक करूया. जे दिलेलं सोल्युशन आहे ते घेतलो, y इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. मित्रांनो बघूया आपण या सोल्युशनवरून आपण या टाईपचं हे डिफरन्शियल इक्वेशन बनवू शकतो का. चला याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केल्यामुळे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल्स टू राईट हँड साईडला मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला लागेल आणि त्यानुसार मी लिहू शकतो 2 इंटू साइन इनव्हर्स एक्स इंटू हे कंपोजिट फंक्शन आहे मित्रांनो. आता साइन इनव्हर्स एक्सचा आपल्याला परत गुणाकारामध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स. जर सॉल्व केलं तर dy बाय dx इज इक्वल्स टू 2 साइन इनव्हर्स एक्स इंटू मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज 1 अपॉन √1 - x स्क्वेअर. मित्रांनो ही भागाकारातली डिनॉमिनेटरची टर्म जर मी लेफ्टला नेली तर मल्टिप्लिकेशनला येऊन जाईल, दॅट इज √1 - x स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 2 साइन इनव्हर्स एक्स. मित्रांनो स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग केल्यामुळे इथलं रूट निघून जाईल आणि या टर्मचा येईल स्क्वेअर dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2 स्क्वेअर इज 4 आणि साइन इनव्हर्स एक्स या पूर्ण टर्मचा मित्रांनो मी घेतला स्क्वेअर. बघा आता 1 - x स्क्वेअर इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इक्वल्स टू 4 इंटू मित्रांनो साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बरं आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि या इक्वेशन 1 नुसार साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो y - c. ती मी इथे सबस्टिट्यूट केली, साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरबद्दल लिहिलं मित्रांनो y - c. आता बघा या इक्वेशनला आपण अगेन डिफरन्शिएट करूया, जे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे त्याच्यासाठी. तर बघा मित्रांनो डिफरन्शिएट करत असताना माझ्या असं लक्षात आलं की इथे 2 टर्मचा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट रूल फॉर डेरिव्हेटिव्ह वापरू. त्यानुसार फर्स्ट फंक्शन 1 - x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन दॅट इज dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इक्वल्स टू 4 इंटू मित्रांनो वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy अपॉन dx मायनस c कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असेल 0. सॉल्व करूया. 1 - x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे होईल एफ ऑफ एक्स रेस टू एन, त्या फॉर्म्युल्यानुसार याला लिहू शकतो मित्रांनो 2 इंटू dy बाय dx रेस टू द पॉवर 2 - 1 इज 1 नाही लिहिला तरी चालेल इंटू मित्रांनो हा जो dy बाय dx आहे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे गुणाकारात त्याचा परत डेरिव्हेटिव्ह, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज d2y बाय dx स्क्वेअर मायनस मित्रांनो हे सॉल्व करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. मग मायनस 2xनी या टर्मला मल्टिप्लाय केलं प्लस इंटू मायनस होईल मायनस 2x dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इक्वल्स टू 4 इंटू dy बाय dx मायनस 0 इज dy बाय dx आणि 4 ॲज इट इज. मित्रांनो बघा काय होईल या प्रत्येक टर्ममध्ये मला 2 इंटू dy बाय dx ही टर्म दिसत आहे. सो कॅन्सलिंग 2 dy बाय dx थ्रू आउट द इक्वेशन देन व्हॉट विल हॅपन इट विल बी 1 - x स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर 2 dy बाय dx गेट कॅन्सल मायनस 2 इंटू 1 dy बाय dx गेट कॅन्सल देन रिमेन टर्म इज x इंटू 1 dy बाय dx इज इक्वल्स टू यामध्ये 2 dy बाय dx कॅन्सल झाल्यावर शिल्लक राहील 2. म्हणजे मित्रांनो हे जे इक्वेशन आहे हेच तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे 1 - x स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर मायनस x इंटू dy बाय dx इक्वल्स टू 2. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की जे सोल्युशन दिलेलं आहे धिस y इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इज अ सोल्युशन ऑफ धिस डिफरन्शियल इक्वेशन 1 - x स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर मायनस x इंटू dy बाय dx इक्वल्स टू 2. गॉट इट फ्रेंड्स. बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये त्यांनी
वाय इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एक्स प्लस ए एक्स प्लस बी हे सोल्युशन दिलेलं आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन आहे ए रेस टू एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजे हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करते की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा दिलेलं सोल्युशन मी घेतलं मित्रांनो. यामध्ये 2 कॉन्स्टंट दिसत आहेत. चला आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केलं तर काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स का राहतो मित्रांनो ई रेस टू मायनस एक्सच राहतो बट ॲज इट इज मायनस एक्स मोर दॅन एक्स सो इन मल्टिप्लिकेशन वी हॅव टू डिफरन्शिएट दॅट टर्म दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स इज -1 प्लस ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 प्लस बी कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू -1 इंटू ई रेस टू मायनस एक्स इज मायनस ऑफ ई रेस टू मायनस एक्स प्लस ए इंटू 1 इज ए. मित्रांनो अगेन डिफरन्शिएटिंग with respect to x, then what will happen? Derivative of dy by dx is d2y by dx square is equals to minus as it is. Derivative of e raised to minus x is e raised to minus x. But as it is composite function, so we have to differentiate this minus x. Then what will happen? Minus remains as it is. Derivative of x with respect to x is 1 plus constant a derivative is 0. Then the remaining terms d2y by dx square is equals to minus into minus plus 1 into e raised to minus x is e raised to minus x. Hence, I can write this term like d2y by dx square is equals to e raised to minus x. I can write this term like 1 upon e raised to plus x. मित्रांनो, this denominators e raised to x, if we take to left hand side, then what will happen? It will be e raised to x into d2y by dx square is equals to 1. This is our given differential equation. Hence, we can say that y is equals to e raised to minus x plus ax plus b is a solution for this differential equation. E raised to x into d2y by dx square is equals to 1. Hence solved. आता बघा मित्रांनो, इथे सोल्युशन दिलेलं आहे y is equals to x raised to m आणि डिफरन्शियल इक्वेशन आहे x square into d2y by dx square minus mx into dy by dx plus my is equals to 0. चला मित्रांनो, दिलेलं सोल्युशन हे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे किंवा नाही आपण हे चेक करू. त्यासाठी मित्रांनो दिलेलं इक्वेशन मी घेतलं y इज इक्वल्स टू एक्स रेस टू m. याला डिफरन्शिएट करूया. आफ्टर डिफरन्शिएटिंग दॅट इज dy बाय dx इज इक्वल्स टू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू m. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू m what will it be? It will be m into x raised to the power m minus 1. याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 दिलं मित्रांनो हे जे इक्वेशन 2 आलं याला अगेन डिफरन्शिएट करूया. अगेन डिफरन्शिएटिंग तर बघा काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर होईल इज इक्वल्स टू m कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. मित्रांनो हे सॉल्व करूया. ही टर्म होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू m मायनस 1. सेम फॉर्म्युला लागेल मित्रांनो आणि त्या फॉर्म्युलानुसार n इंटू x रेस टू n मायनस 1 दॅट इज n मीन्स m मायनस 1 इंटू x रेस टू द पॉवर m मायनस 1 दॅट इज m मायनस 2. मित्रांनो मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर का बरं मित्रांनो तर हे बघा इथे जे d2y बाय dx स्क्वेअर आहे जे डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार करत आहे त्याला मल्टिप्लिकेशनला एक्स स्क्वेअर आहे म्हणून आपण या पूर्ण इक्वेशनला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करूया. मग काय होईल एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू m इंटू m मायनस 1 इंटू ही जे टर्म आहे एक्स रेस टू m मायनस 2 इथे मी एक्स स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला तर तो एक्स स्क्वेअर आणि हा एक्सच्या पॉवरमधला -2 प्लस 2 -2 गेट कॅन्सल म्हणजे शिल्लक राहील एक्स रेस टू m. बघा मित्रांनो पुढे लेफ्ट हँड साईड ॲज इट इज इक्वल्स टू m इंटू या एक्स रेस टू एमनी या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करूया म्हणजे हे होईल m इंटू एक्स रेस टू m मायनस 1 इंटू एक्स रेस टू m इज एक्स रेस टू m. बघा राईट हँड साईड कंटिन्यू करतो m इंटू मित्रांनो या एक्स रेस टू m मधला आपण एक m कॉमन काढूया म्हणजे शिल्लक राहिलेली टर्म राहील एक x मी कॉमन काढला तर m ॲज इट इज या एक्समधून एक एक्सची टर्म कमी होईल मग एक्स रेस टू द पॉवर m मायनस 1 मायनस एक्स रेस टू m ॲज इट इज. सॉल्व करतोय m ॲज इट इज मित्रांनो x इंटू m इंटू एक्स रेस टू m मायनस 1. जर तुम्ही इक्वेशन 2 बघितलं तर m इंटू एक्स रेस टू m मायनस 1 ची व्हॅल्यू आहे dy बाय dx ती मी इथं सबस्टिट्यूट केली dy बाय dx मायनस एक्स रेस टू m इक्वेशन 1 मध्ये एक्स रेस टू m ची व्हॅल्यू आहे मित्रांनो y याबद्दल सबस्टिट्यूट केलं y म्हणजे मित्रांनो मी इथे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा यूज करून हे इक्वेशन लिहिलं आणि बघा काय झालं आता लेफ्ट हँड साईड एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर ॲज इट इज इक्वल्स टू m ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तर काय होईल m इंटू एक्स इंटू dy बाय dx प्लस m इंटू y इज प्लस इंटू मायनस इज मायनस m इंटू y इज my.
मित्रांनो बघा मी याला कसं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ही टर्म जर लेफ्टला गेली तर मायनस ऑफ यम इंटू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, लेफ्टला गेली तर प्लस यम वाय इज इक्वल टू राईटला काहीच नाही म्हणजे काय आहे 0. हेच तर मित्रांनो दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की वाय इज इक्वल टू एक्स रेस टू यम इज अ सोल्युशन फॉर धिस डिफरन्शियल इक्वेशन. लक्षात आले मित्रांनो? ठीक आहे. बघा मित्रांनो इथे सोल्युशन दिलेलं आहे y इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन एक्स आणि डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. आपल्याला बघायचं आहे की हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही. मग दिलेलं सोल्युशन मी घेतोय y इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन एक्स. मित्रांनो याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केलं तर लेफ्ट हँड साईडला होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज डी वाय बाय डी एक्स. ए कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 प्लस बी कॉन्स्टंट बाहेर घेतला तर शिल्लक राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स. मित्रांनो डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज प्लस बी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मित्रांनो यालाच आपण लिहू शकतो बी इंटू मायनस 1 इज मायनस बी अपॉन एक्स स्क्वेअर. हा डिनॉमिनेटरचा एक्स स्क्वेअर जर लेफ्टला गेला तर एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू राईट हँड साईडमध्ये असेल मायनस बी. मित्रांनो या टर्मला आपण अगेन डिफरन्शिएट करूया. जर अगेन डिफरन्शिएट केलं मित्रांनो तर इथे या दोन टर्मचा प्रॉडक्ट आहे म्हणजे मला प्रॉडक्ट रूल फॉर डेरिव्हेटिव्ह वापरावं लागेल आणि त्यानुसार फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. तर बघा पुढे काय होईल एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स इज डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x इक्वल्स टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. मित्रांनो हेच तर दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की y इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन एक्स इज अ सोल्युशन फॉर दिस डिफरन्शियल इक्वेशन. ओके. बघा मित्रांनो क्वेश्चन 1 मधील शेवटचा प्रॉब्लेम पाहूया. इथे दिलेलं आहे सोल्युशन y इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स आणि डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय इंटू लॉग वाय. मित्रांनो चेक करायचं आपल्याला हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही. मग दिलेलं जनरल सोल्युशन जे दिलेलं आहे ते मी लिहून घेतो y इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर ए एक्स. मित्रांनो याला सॉल्व करण्यासाठी आपण एक थोडं काम असं करूया टेकिंग लॉगरिदम ऑफ बोथ साईड. बोथ साईडचं जर लॉग घेतलं तर हे होईल लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई इन रेस टू द पॉवर ए रेस टू एक्स. लेफ्ट हँड साईड ॲज इट इज. मित्रांनो राईट हँड साईडला माझं लक्षात येतं की ही टर्म आहे लॉग यम रेस टू द पॉवर यन आणि लॉग यम रेस टू यनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे यन इंटू लॉग यम. त्यानुसार यन मीन्स ए इंटू एक्स इंटू लॉग यम मीन्स लॉग ई. मी याला या इक्वेशनला असं लिहू शकतो. पण आपल्याला लगेच माहिती आहे मित्रांनो की लॉग ईची व्हॅल्यू नेहमी राहते 1. तर मी इथे 1 व्हॅल्यू जर ठेवली तर मला काय मिळेल लॉग वाय इज इक्वल्स टू ए इंटू एक्स. या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूया. या इक्वेशनला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज इक्वल्स टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज 1 अपॉन वाय इंटू ॲज इट इज कंपोजिट फंक्शन लॉग वाय सो इट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. मग काय होईल मित्रांनो हे डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज डिनॉमिनेटरचा वाय जर मी राईटला नेला तर मल्टिप्लिकेशनला येईल राईटला ए इंटू वाय म्हणजेच मला मिळालं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू वाय. मित्रांनो आपल्याला जी टर्म आणायची आहे त्या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लिकेशनला एक्स आहे म्हणून आपण मल्टिप्लाय बोथ साईड बाय एक्स करूया म्हणजे हे होईल एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू एक्स इंटू वाय. पण मित्रांनो एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज इक्वल्स टू ए इंटू एक्स. जर इक्वेशन 2 बघितलं तर ए इंटू एक्सबद्दल आपण लॉग लिहू शकतो लॉग वाय लिहू शकतो मित्रांनो. तर मी तर तेच केलं हा वाय इथला ॲज इट इज आणि ए इंटू एक्सबद्दल इक्वेशन 2 नुसार लिहिलं लॉग वाय. हेच तर मित्रांनो दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो y इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स इज अ सोल्युशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वाय इंटू लॉग वाय. अशा प्रकारे मित्रांनो आपण डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन चेक केलेत. ठीक आहे मित्रांनो धन्यवाद.